विनापरवाना वाहनात अवैधरित्या जनावरे भरून अमानुष वाहतूक करत असलेल्या वाहनास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांनी ताब्यात घेतले। ही घटना पुणे महामार्गावरील जयशंकर हॉटेलजवळ रविवारी सकाळी निदर्शनास आली। या प्रकरणी ते वाहन ताब्यात घेऊन चालकासह मोहोळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या प्रकरणी दोघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: रविवारी 14 जुलै रोजी सकाळी लांबोटी येथील जयशंकर हॉटेल नजीकच्या शिरापूर रोडवर अशोक लेलँड कंपनीचा फिकट पिवळ्या रंगाचा MH16 CD 0421 क्रमांकाच्या पिकअपमध्ये पाठीमागील हौदात जनावरांना त्यांना वेदना होतील अशा स्थितीत ठेवून दाटीवाटीने कोंबून चाऱ्या पाण्याची कोणतीही सोय न करता बिगर पास परमिटने वाहतूक केली जात असल्याचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक फाळके यांच्या निदर्शनास आल्यावर जनावरांसह पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल बापूराव जगताप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सागर प्रकाश कांबळे वय 35 आणि सुजित अप्पाराव जाधव दोघेही राहणार प्रभाकर महाराज मठा शेजारी बुधवारपेठ सोलापूर यांच्या विरुद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) घ 11(1) ड 11(1) च 11(1) झ प्राण्यांचे परिवहन नियम 1978 चे कलम 47 54 56 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या वाहनातील लहान मोठ्या 4 गोवंशीय प्राणी आणि पिकअप असा एकूण 3,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।